नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेची घोषणा अगोदरच मुख्यमंत्र्यांनी केली होती, परंतु ही योजना राबवण्यासाठीचा जी.आर. आज त्यांनी पब्लिश केलेला आहे. त्या जी.आर. मध्ये काय दिलेलं आहे, त्याची या योजनेसाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कुठली लागतात, अर्ज कुठे करायचा, लाभ कसा मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 14 जुलै रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन योजनेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा एक जी.आर. प्रसिद्ध केलेला आहे. मग या जी.आर. मध्ये त्यांनी या योजनेची सर्व माहिती दिलेली आहे. आपण ती पाहूयात. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. तर या योजनेची व्याप्ती काय आहे ते पाहूयात. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश केलेला आहे. ती यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर या यादीमध्ये जी स्थळे दिलेली आहेत ती कमी होऊ शकतात किंवा ती स्थळे वाढू पण शकतात. तर सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील आणि या 30,000 मध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास या गोष्टींचा समावेश असेल. तर या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी पात्रता काय देण्यात आलेली आहे, तर जो लाभार्थी असेल तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, त्याचे वय जे आहे ते 60 वर्ष व त्यावरील असावे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. इथे अपात्रता दिलेल्या आहेत. अपात्रतेमध्ये जो काही लाभार्थी असेल त्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा. आयकरदाता असेल तर तो व्यक्ती किंवा तो लाभार्थी या योजनेस पात्र होणार नाही. यासोबतच लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तसेच 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. यानंतर लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल तर तो अपात्र ठरेल. त्यानंतर लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य असतील तर तेही अपात्र ठरणार आहे. लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर तो लाभार्थी अपात्र ठरेल. ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो व्यक्ती प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. जर तो संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असेल, जसं की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग असतील, कोरोनरी अपुरेपणा असेल, कोरोनरी थ्रोम्बोसिस असेल, मानसिक आजार असेल, संसर्गजन्य कुष्ठरोग असेल तर ते व्यक्ती या योजनेस अपात्र ठरतील. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्जासोबत सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यानंतर जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केलेला नाही असे अर्जदार या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. यानंतर जर असं आढळून आलं की अर्जदाराने किंवा प्रवाशाने खोटी माहिती दिलेली आहे तर ते अर्जदार ही या योजनेसाठी अपात्र ठरतील. अशा प्रकारे शासनाने या अपात्रता दिलेल्या आहेत. आता या योजनेसाठी कागदपत्रे कुठली लागतात ते पाहूयात. तर यासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरणे मस्ट गरजेचं आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, त्यानंतर डोमासाईल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला. जर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र, ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबा प्रमुखाचं उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर अर्जदार हा पात्र ठरणार नाही. किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
अशा प्रकारे ही कागदपत्रे तुम्ही जो अर्ज भरताल त्याच्यासोबत जोडून द्यायची आहेत. यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ते पाहूयात. तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी शासन हे एक वेबसाईट बनवत आहे, पोर्टल बनवत आहे. त्यानंतर मोबाईल ॲप ही नंतर लॉन्च करतील किंवा तुम्ही सेतू सुविधा केंद्राद्वारेही ऑनलाईन अर्ज भरू शकता. आता अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण विनामूल्य आहे. तिथे तुम्हाला पैसे देण्याची गरज नाहीये. अर्ज करताना तुम्हाला तिथे तुमचा लाईव्ह फोटो द्यायचा आहे. त्यामुळे अर्जदाराने तेथे उपस्थित असणं गरजेचं आहे. अर्ज करण्यासाठी कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे. अर्ज केल्यानंतर जे पात्र लाभार्थी असतील त्यांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार जर मयत झाला तर सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. अशा प्रकारे राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी मान्यता दिलेली आहे. लवकरच या योजनेसाठीचं पोर्टल येईल आणि मोबाईल ॲप्लिकेशन ही येईल. मी आशा करते की तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती समजली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला कुठल्या नवीन टॉपिकवरती किंवा योजनेवरती माहिती हवी असेल तर ते टॉपिक किंवा त्या योजनाही मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. मी त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.